हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आपण छानपैकी चिरफळ टाकलेले आहेत तांदळामध्ये, जे आपण दळून आणलेले होते तांदूळ ते. सो गेल्या वर्षीचं होतं भात, ते आपण दळलेलं. आणि ह्या वर्षीचं जे भात आता आपण झालेलं आहे, जे घरात आणलेलं आहे, जे आपण भरून ठेवलेलं आहे, ते आता पुढच्या वर्षी दळायला टाकणार. तर असंच आपण ते करतो. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर ह्या सीझनमध्ये ना खूप छान छान फुलं येतात. त्याच्यामध्ये शेवंती तर आपल्याकडे आलेलीच आहे. तर दुसरे म्हणजे आबोली. आबोली ह्या सीझनमध्ये तुम्हाला खूप बघायला मिळेल. आणि आता कोकणामध्ये लग्नसराई चालू झालेली आहे. लग्नांना सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि बायकांचा विषय म्हणजे तुम्हाला आता बोलल्या कळेलच. ते म्हणजे आहे गजरा. तर मोगऱ्यापेक्षा बायकांना जास्तीत जास्त आबोलीचा गजरा खूप आवडतो. म्हणजे तुम्ही जर कोकणातलं कुठलंही लग्न अटेंड वगैरे केलं असाल, कधी आला असाल, तर तुम्ही प्रत्येकीच्या डोक्यामध्ये, केसामध्ये, आंबाड्यामध्ये गजरा घातलेला बघायला मिळेल. आबोलीचा गजरा आणि खूप आवडीने घालतात. तर आमच्या इथे छानपैकी आबोलीची फुलं सुद्धा आलेली आहेत. तर आपण आज गजरा बनवणार आहोत. कशा पद्धतीने गजरा बनतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो व्हिडिओ नक्की बघा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका. आणि ह्या सीझनमध्ये खूप छान छान फुलं येतात. त्याच्यामध्ये आबोली आहे आणि त्या आबोलीला फुलं यायला स्टार्ट झालेली आहेत. आपल्या इथे लावलेली आहे खाली. तर बघूया किती फुलं आलेत, किती गजरा होतो, काय होतो. आणि मेन म्हणजे मध्ये आपल्या इथे मोगऱ्याची पण फुलं आली होती. तर त्याचा पण आपण गजरा बनवला होता. हाती पण बनवला होता आणि सुईवरती पण बनवला होता. तर त्याच्या कळ्या येतात ना, त्याचा गजरा खूप छान येतो. आदल्या दिवशी कळ्या काढायच्या आणि त्याचा गजरा बनवायचा आणि दुसऱ्या दिवशी छानपैकी फुलतं. तर तुम्ही तसं पण हाती पण करू शकता आणि सुईने पण हे करू शकता. पण ही जी फुलं असतात ती खूप नाजूक असतात. सो त्याला देठ खूप लांब असतात. तर हाती विणले जातात हे गजरे. तर बघा कशा पद्धतीने आपण आज विणणार. आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवू शकता गजरे. एकदम सोपी आहे. गाठींमध्ये फक्त फुलं टाकायची आहेत बस. आणि जेवढं तुम्हाला पातळ हवं असेल, जेवढं घट्ट गजरा हवा असेल, तेवढं तुम्ही करू शकता. तर ह्या दिवसांमध्ये ही फुलं जास्तीत जास्त वापरली जातात गजऱ्यासाठी. आबोलीची फुलं तर चला तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला जाऊया. तर फायनली मी आता ना फुलं काढून आणलेली आहेत. थोडीच मिळाल्यात. ही बघा एवढी, काही गळून गेली होती. तर जेवढी मिळाली तेवढी मी आता गजरा बनवणार आहे. आणि बघा जर तुम्हाला करता आलं तुम्ही पण करू शकता हाती. तर चला बनवूया. तर ही बघा इथे घेतलेत मी सगळी फुलं. आणि आपल्याला ना हा धागा लागणार आहे. हा धागा म्हणजे जो आपण हार वगैरे बनवतो ना, त्याला जो धागा वापरतात ना तो वापरायचा. बाकी जे रीळ वगैरे असतात ना ते नाही वापरायचे. सो ते कसं पटकन तुटतात वगैरे. सो मी हा इथे धागा घेतला. तर चला आता बनवूया. तर इथे बघू शकताय मी आता एक फक्त आतून एक दोरा फक्त बाहेर काढलाय. तर अशा ना गाठी बनवायच्या आणि त्याच्यामध्ये ही फुलं एक मागून एक फोडून असं टाकायचं. तर हे बघा. तर पहिलेला अजून पण काय काय ज्या बायका आहेत ना त्या हातीच विणतात. आणि नंतर मग हा जो दोरा आहे ना तो असा ओढायचा. आणि जेवढा तुम्हाला ओढता ना तेवढा ओढायचा आहे बघा. तर अशा पद्धतीने आता आपण जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही घट्ट पण करू शकता. जेवढं तुम्हाला सैल हवं असेल तेवढं पण करू शकता. आता आपल्याकडे फुलं कमी आहेत तर आपण थोडं पातळ करणार आहोत. आणि खूप फुलं नाजूक असतात. आता आबोलीमध्ये पण प्रकार आहेत. हा एक आबोलीचा एक प्रकार आहे कलरमध्ये. त्याच पद्धतीने दुसरा आहे येल्लो पण एक आहे आणि एक रानामध्ये पण बघायला मिळतो जांभळ्या कलरमध्ये. तर असे 1-2 कलर आहेत आबोलीचे. तर मी पहिल्यांदा जी गाठ मारली ना त्याला डबल म्हणजे 4 फुलं वापरली. पण आता सिंगल वापरते. कारण की आपलं फुलं कमी आहेत त्याच्यामुळे आपला गजरा छान झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी ना ह्याच्यामध्ये झिपरी पण ॲड करू शकता. तर झिपरी पण तुम्हाला माहिती असेल नर्सरीमध्ये वगैरे पण मिळते. तर आपल्याकडे झिपरी असेल तर तुम्ही झिपरी पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता. किंवा तुमच्याकडे आता गावठी हे पण आहेत गुलाबं, छोटी छोटी गुलाबं येतात ना, त्याच्या पाकळ्या जरी तुम्ही आता टाकल्यात ना
तरी त्याच्यामध्ये खूप छान वाटतं. आणि आता लगीन सराई आहे त्याच्यामुळे हे प्रत्येकीच्या ना डोक्यात वगैरे बघायला मिळतील. तर हे बघा अशा पद्धतीने गाठी मारायच्या आहेत. तर आपला इथे छानपैकी गजरा तयार होईल बघा. फक्त गाठी मारायच्यात आणि आतमध्ये तुम्ही तुमच्याकडे जर जास्ती फुलं असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये 4-4चे पण करू शकता. ही जी पहिली गाठ आहे त्याच्यामध्ये मी 4 फुलं वापरली. त्याच्यानंतर फक्त 2-2 फुलं वापरलीत कारण की आपल्याला फुलं कमी आहेत. तर आता नुकतीच यायला लागलेत बागेमध्ये फुलं आपल्या. आणि आता ऊन पडतोय त्याच्यामुळे ना पाणी खूप लागतं द्यायला म्हणजे झाडांना. कारण की आता पावसाळा संपला आहे आणि सकाळचं दव वगैरे काही एवढं पडत नाही. सो थंडी पण कमी आहे ह्यावेळेस कोकणात. तर हे बघा. कुठलीही फुलं असतील तुमच्याकडे मोगरा असेल, जाई असेल, जुई असेल, तुम्ही अशा पद्धतीने गाठीमध्ये करू शकता. पण आता कसं आहे मोगऱ्याच्या ज्या पाचचे दांडे असतात म्हणजे आता ह्याच्यावर मी बघू शकता ह्याचे दांडे आहेत मोठे आहेत त्याच्यामुळे हे इझिली जातात. पण मोगरा किंवा दुसरं जुई वगैरे असतं त्याचे छोटे असतात त्याच्यामुळे टाकताना खूप काळजीपूर्वक टाकावे लागतात. आणि बसत नसेल तर तुम्ही कळ्या काढून आदल्या दिवशी कळ्या काढायच्या ज्या फुलं येणार आहेत त्याची आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये इझिली तुम्ही आदल्या दिवशी हे करून म्हणजे सुईने वगैरे ओवून तुम्ही दुसऱ्या दिवशी गजरा घालू शकता. तर तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल ना सुईने वगैरे तर आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर हा अबोलीचा थोडा ना कलर म्हणजे असा थोडा डार्क नाही आहे, फेंट आहे. आणि ह्याच्यामध्ये पण डार्क कलर एक येतो. सो मस्त दिसतो दिसायला. एकदम सोपे आहे. फक्त गाठ मारायची आहे, आतून दोरा काढायचा आहे फक्त आणि आतमध्ये तुम्ही फक्त फुलं टाकायची आहेत. एक म्हणजे विरुद्ध दिशेने 2 आणि नंतर ही गाठ आहे ती फक्त ओढायची. हे बघा. अशा पद्धतीने गजरा बनतो. सो तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही फुलांचे तुम्ही असे गजरे करू शकता. आता मेन म्हणजे मार्गशीर्ष चालू होतो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये ना आता आमच्याकडे फुलं वगैरे अवेलेबल आहेत यावेळी म्हणजे शेवंतीची. तर आम्ही घरच्या घरीसुद्धा त्या ज्या वेण्या असतात ना त्या पण आपण बनवतो. तर त्याचा पण एक शॉर्ट वगैरे आहे. तुम्ही बघा आपल्या चॅनलवरती आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता मार्केटमध्ये फुलं खूप महाग आहेत आणि आता वेण्या तर ₹40-45 नुसतं फक्त एक वेणीची किंमत असते. त्याच्यामुळे घरच्या घरी पण आपण बनवतो. हे बघा. सो आपला थोड्या वेळात ना रेडी होणार आहे गजरा छानपैकी. तर हे बघा छानपैकी गजरा आपला तयार होतो आहे आणि तुम्ही असं म्हणजे हाताने छानपैकी गजरा विणू शकता आणि खूप मजा येते विणताना पण. आणि मेन म्हणजे ना आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्न वगैरे असतात. तर लग्नांमध्ये हे बघायला मिळतं आणि मेन म्हणजे ना बायका खूप आवडीने घालतात हा गजरा. म्हणजे मोगऱ्यापेक्षा किंवा बाजारामध्ये जो काही गजरा मिळतो ना त्यापेक्षा जो काही अबोलीचा गजरा आहे ना याला खूप डिमांड आहे आमच्या कोकणामध्ये आणि खूप आवडीने घालतात बायका. त्याच्यामुळे स्वतः फुलं आणून किंवा त्यांच्या घरासमोर वगैरे झाडं असतात या अबोलीच्या झाडांची. तर ही अबोलीची जी काही झाडं असतात ते घरासमोर लावलेली असतात आणि नंतर मग काही फंक्शन असेल किंवा काही असेल तर ती फुलं वगैरे काढून गजरा बनवतात. ते पण घरातल्या घरात म्हणजे हाती. तर अशा पद्धतीने हा अबोलीचा गजरा आज आपण इथे बनवत आहोत. म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावे कसं हाती अबोलीचा गजरा आपण विणू शकतो ते. सो तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. पण दोरा तुम्ही ना घेतलात तर तुम्ही बाकी कुठला घेऊ नका. जो आपण फुलांना वगैरे, हारांना वगैरे वापरतो किंवा मार्केटमध्ये जे काही फुलवाले वगैरे बसतात, हार बनवतात ना, त्यांच्याकडे जो असतो ना, तो वापरायचा. सुतगुंडी मिळते ती वाली. तर तुम्ही अशी प्रकारे गजरा हाती विणू शकता. काही लोकं पायाने वगैरे पण तुम्ही बघितलं असाल, पायाने पण विणतात गजरे किंवा जे काही फुलं वगैरे असतील ना त्याचे. तर वेण्या पण असतात ना काही पायावरती पण हे केल्या जातात म्हणजे पायाने विणल्या जातात. तर छानपैकी असा आपला आबोलीचा गजरा तो पण हाती विणलेला रेडी होईल थोड्याच वेळात. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर हे बघा. सो पूर्ण रेडी झालं की तुम्हाला दाखवते. अजून थोडी फुलं बाकी आहेत ती ह्याच्यामध्ये टाकली की तुम्हाला दाखवते. तर इथे बघा छानपैकी आपला गजरा विणून झालेला आहे बघा मस्तपैकी. तर तुम्ही अशा पद्धतीने गाठींचं छानपैकी हाती तुम्ही गजरा विणू शकता अबोलीचा. किंवा आता मेन म्हणजे मी तुम्ही मध्ये मध्ये पण एक व्हिडिओ टाकला होता सोनटक्क्याची फुलगुटी म्हणजेच त्याला अजून एक नाव आहे.
सो कोरंटीची जी फुलं असतात म्हणजे काय आमच्याकडे सोनटाकावण म्हणतात आणि कोरंटी पण म्हणतात. त्यांच्या जसा पानांचा उपयोग केला जातो ना, त्याच पद्धतीने फुलांचासुद्धा उपयोग केला जातो. त्याचं पण अशाच पद्धतीने गजरा वगैरे केला जातो. सो तो पण मी व्हिडिओ लवकरच दाखवेन तुम्हाला. आपल्या चॅनलवरती येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही छानपैकी गजरा बनवू शकता. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर प्लेन नको हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिबरी ॲड करू शकता किंवा याची फुलं पण ॲड करू शकता. आपल्याकडे जी काही गुलाब असतात त्या गुलाबांच्या पाकळ्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. बघा मस्तपैकी आपला रेडी आहे गजरा. तर इकडे आपला हाती विणलेला छानपैकी आबोलीचा गजरा रेडी आहे. तर नक्की आवडलं तर एक लाईक तुम्ही करू शकता आणि तुम्ही पण सुद्धा ट्राय करू शकता. तर चला आता आपण इथे थांबणार असो. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार. तोपर्यंत बाय बाय.